माझा आवडता खेळ लपंडाव मराठी निबंध। खेळाडू मेलेला नाही तोपर्यंत खेळ संपत नाही हे विधान लक्षात घेता खेळ आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचे अंग आहे। खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न होते आणि मित्रमैत्रिणींबरोबर वेळ छान जातो। माझ्या आयुष्यात मला अनेक खेळ आवडतात, पण त्यापैकी सर्वात आवडता खेळ म्हणजे लपंडाव। हा एक जुना आणि पारंपरिक खेळ असून हा खेळ खेळण्याची कुठलेही विशेष साधन लागत नाही। फक्त काही मित्र मैत्रिणी, एक मोकळी जागा आणि आनंदी मन असले की लपंडाव खेळायला सुरुवात करतात। येथे लपंडाव खेळण्याची पद्धत। लपंडाव हा एक सोपा आणि मनोरंजक खेळ आहे। या खेळासाठी कमीत कमी 2 तर हवेच, पण सामान्यतः 3 किंवा जास्त खेळाडू असावे लागतात। या खेळात एक जण डोळे झाकून पूर्वनिर्धारित संख्येपर्यंत मोजणी करतो आणि तोपर्यंत इतर खेळाडू ठरवलेल्या निश्चित प्रदेशात लपतात। मोजणी झाल्यावर तो व्यक्ती आलो रे आलो म्हणतो आणि लपलेल्या खेळाडूंना शोधायला सुरुवात करतो। शोधणाऱ्या खेळाडूवर राज्य आहे असे म्हटले जाते। सगळे लपलेले खेळाडू सापडल्यावर खेळ संपतो। जो खेळाडू पहिल्यांदा सापडतो तो हरतो आणि पुढच्या डावात त्याच्यावर राज्य येते, म्हणजेच तो पुढच्या वेळेस डोळे झाकणार होतो। अशा प्रकारे हा खेळ चालू राहतो। लपंडाव खेळताना येणारा आनंद। लपंडाव खेळताना खूप मजा येते। एखाद्या झाडामागे, भिंतीजवळ किंवा दाराआड लपून बसल्यावर मनात थोडी भीती आणि खूप उत्सुकता असते। आपण सापडू का हा प्रश्न सतत डोक्यात असतो। मित्रमैत्रिणींना शोधताना धावपळ, हशा आणि आनंदाचा माहोल तयार होतो। प्रत्येक वेळी वेगवेगळी लपाईची ठिकाणे शोधून काढणे, मित्रांना न सापडता बेसवर पोहोचणे यामध्ये विश्लेषण, रोमांचकता असते। लपंडाव खेळाचे फायदे। लपंडाव हा खेळ मनोरंजनाचाच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्याही अतिशय फायदेशीर खेळ आहे। शारीरिक फायदे। धावपळ केल्यामुळे शरीर मजबूत होते। सतत हालचाल केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि स्नायूंचा विकास होतो। धावण्याची चपळता आणि सहनशक्ती यात लक्षणीय वाढ होते। मानसिक फायदे। लपण्यासाठी योग्य जागा शोधताना आपली कल्पनाशक्ती वाढते। शोधण्यासाठी तीक्ष्ण निरीक्षण शक्ती विकसित होते। संयम आणि सहकार्याची भावना वाढते। या खेळात हरल्यावर निराश न होता पुढच्या वेळी जिंकण्याची प्रेरणा मिळते। लपंडावामुळे मैत्री वाढवण्यास मदत होते। टीम वर्क आणि सहकार्य या गुणांचा विकास होतो। सर्व मुलांना एकत्र खेळण्याची संधी मिळाल्याने समूहात राहण्याचे कौशल्य वाढते। आजच्या काळात लपंडावाचे महत्त्व। आजकाल मुलं मोबाईल, संगणक, टीव्हीवर जास्त वेळ घालवतात, त्यामुळे अंगाची हालचाल कमी होते। पण लपंडावासारखे खेळ खेळले की शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होते। मोकळ्या जागांचा अभाव आणि डिजिटल डिव्हाइसेसकडे वाढते ओढे यामुळे लपंडावसारखे पारंपरिक खेळ आजकाल कमी खेळले जातात। मुलांना मैदानी खेळांचे महत्त्व समजून सांगून त्यांना असे खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे। शाळांमध्ये लपंडावासारख्या पारंपरिक खेळांसाठी स्पर्धा आयोजित कराव्यात। मैदानी उपलब्ध करावी। पालकांनीही मुलांना असे खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे। लपंडाव खेळताना मोकळ्या आणि सुरक्षित जागेची निवड करावी। धोकादायक ठिकाणी लपणे टाळावे आणि धावताना सावधगिरी बाळगावी। माझ्या मते माझा आवडता खेळ लपंडाव हा फक्त एक खेळ नाही तर बालपणीच्या आठवणीचा खजिना आहे। हा खेळ मैत्री, आनंद आणि आरोग्य देणारा आहे। म्हणूनच मला लपंडाव हा खेळ सर्वात प्रिय आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही अशा पारंपरिक खेळांना जपून ठेवणे आणि त्यांचा आनंद घेणे गरजेचे आहे। लपंडावासारखे खेळ आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना पुढील पिढीपर्यंत नेणे हे आपले कर्तव्य आहे। तुम्हाला हा निबंध आवडल्यास इतर कोणत्याही विषयावर निबंध लिहिण्यास मदत करण्यास मी तयार आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।